नमस्कार मित्रांनो, माझी होशील का भाग 4 ही कहाणी व कथा आपण आज पाहणार आहोत. आज मानसीचा ऑफिसचा पहिला दिवस होता. तसं तर काल होता पहिला दिवस, पण तेजसच्या उगाचच्या टेन्शनने मॅडम आजारी पडल्या आणि पहिल्याच दिवशी सुट्टी झाली. आणि त्याचीच भरपाई म्हणून तेजस 10 वाजता ऑफिसला येतो, म्हणून त्याच्या आधीच 9:15पासून ऑफिसला येऊन बसलेली, जेणेकरून आल्या आल्या तो भेटेल आणि आपण सांगू की आज आपण आलो आहोत. उद्देश इतकाच की किमान पहिल्या दिवशी तरी त्याचा राग नको. काही वेळात तेजा ही आली. मानसीने तिच्याशी बोलून आपल्या कामाची माहिती मिळवली. काय काय काम असेल, कोणते कोणते सॉफ्टवेअर लागतील. तेजस आला आणि काही विचारलं तर आपण पूर्ण तयारीत असावं म्हणून आजूबाजूंना विचारून नेटवर्क टीमला आपल्या क्रेडेन्शियल आणि सॉफ्टवेअरसाठी मेल्स वगैरे टाकले. 10ला 5 मिनटं बाकीची असताना बॅगेतून छोटा आरसा काढून आपण नीट दिसतोय ना याची ही खात्री करून घेतली. कारण ती ज्या फील्डमध्ये आहे त्या डिझायनिंग फील्डमध्ये प्रेझेंटेशनलाच तर सगळं महत्त्व आहे. आणि आपला आज पहिलाच दिवस, त्याच्यासोबतची पहिलीच भेट, अशी किमान प्रेझेंटेशनमुळे तरी खराब होऊ नये एवढंच होतं तिला. ती सारखी सारखी तेजसच्या कॅबिनच्या दिशेने बघत होती. ऑफिसला येणारे जाणारे कुणी असेल तर तिकडेही लक्ष होतंच. पण गंमत अशी होती की तिला तेजस कोण, कसा दिसतो, काळा की गोरा हेही माहिती नाही. पण एकूण जे काही तिने ऐकलेलं त्यावरून तिने तिच्या मनात तिचं असं एक चित्र बनवलेलं. आता एवढा मोठा डिझाईन हेड आहे, केबिन आहे म्हणजे सुटाबुटाट असेलच. इतक्या लोकांना दरारा आहे म्हणजे थोडा वयाने असावा. पण रोहित आणि तेजा त्यांच्यासोबतचे म्हणजे साधारण त्यांच्याच वयाचा असावा. तेजा वाटते तिचीशी आतली, पण रोहित 35 वरचा वाटतो, म्हणजे तेजसही 35च्या वरच असेल. अरे तेजस काय बोलतोय? तेजस सर बोल. हे सगळे म्हणतात हँडसम आहे म्हणजे उंच पुरा गोरा असेल. लग्न झाले असेल का त्यांचं? झालं असेल कदाचित. आता 35च्या वरचा म्हटलं म्हणजे असेलच. 10 वाजून गेलेले. अजून तेजसच्या कॅबिनची लाईट बंद दिसत होती. छे, अजून तेजस आलाच नाही. कूल डाऊन झाला असेल, लेट येईल. आणि बरं आहे ना, लेट झाला आपण एक एक आवरून घेऊ. पण एकदाचा काय तो येऊ दे आणि बघू दे मी ऑफिसला आली आहे ते. नाही तर परत चिडचिड करायचा, करायची. मानसी प्लीज प्लीज घोळ नको घालू. ही इज युअर सिनियर. मानसीच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. तोच तिच्या डेस्कवर टकटक ऐकू आली. मिस मानसी. मानसीने वर पाहिलं. मानसीचा पार भ्रमनिरास झालेला नाही, भ्रमाचा भोपळा फुटलेला. ती स्वप्न बघत होती. टॉल डार्क हँडसम सुटाबुटातल्या तिच्या इमॅजिनेशनमधल्या मिस्टर तेजसची. आणि समोर पाहिलं तर एक सावळापेक्षा थोडा जास्तच पॉट सुटलेला, ढगळ हिरवा शर्ट आणि त्यावर ग्रे पॅन्ट घातलेला, एक उंचीला मानसीपेक्षाही कमी असलेला, चेहऱ्याने मख्ख असा मनुष्य उभा होता. पण त्याच्या चेहऱ्यावरून जे तेजसबद्दल गुणवर्णन ऐकलेलं त्यावरून हा तेजसही असू शकतो असं एक क्षण मानसीच्या मनाला वाटलं. दुसऱ्याच क्षणी हेही वाटलं, देव जाणे हाच तेजस असेल आणि आपण असेच बसून राहिलो तर उगाच चिडेल. म्हणून ती अदबीने उभी राहिली. यस सर, यस सर. मानसी देसाई, न्यू जॉईनिंग. हां, ओके. यस्टरडे यू वॉज नॉट देअर. आय वॉज लुकिंग फॉर यू. या सर, आय इन्फॉर्म. त्यांचा चेहरा पाहून मानसीने गप्प बसणं योग्य समजलं. तिला उगाच पहिल्याच दिवशी दुधात मिठाचा खडा नको होतं. धिस इज नॉट गुड अँड टुडे यू रेजर्ड हाय तिकीट. हां सॉरी, हाय तिकीट. अरे यू आर मानसी ना. इन मॉर्निंग यू रेज हाय तिकीट टू CNT कम्प्युटर अँड नेटवर्क टीम. हो हां, अरे चेक युअर मेल फर्स्ट. तिने तिचा कम्प्युटर बघितला तेव्हा तिला सगळा घोळ कळला. तिने सकाळी घाईघाईमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉलसाठी अर्जेसी म्हणून एक हाय तिकीट टाकलेलं आणि ते कुणा मुथ्थूला असाईन झालेलं. त्यामुळे सकाळी आल्या आल्या त्याला ते हाय तिकीट बघून तो जरासा चिडलेला. कारण हाय तिकीट म्हणजे सगळी कामं सोडून आधी तो इश्यू सॉल्व करणे आलेच. काहीतरी मेजर इश्यू झाला कीच हाय तिकीट ओपन करायचं असतं.
पण इथे मानसीने गडबडीत सॉफ्टवेअर इन्स्टॉलसाठी हाय तिकीट टाकलेलं. मुथ्थू सर, यस मुथुस्वामी फ्रॉम CNT. सॉरी, आय एम न्यू सो आय डोंट नो. आय एम रिअली सॉरी. आता मुथ्थू पण थोडा नरमला. ऐसा होता है. अरे यू नो हिंदी. यस आई नो. हाँ तो ऐसा है, टिकट नहीं डालने का. तुमको प्रॉब्लम है तो सदा काका को बोलो, मुथ्थू को बुलाओ, हम आएगा. इतुसा तो ऑफिस है. और हाय तिकीट डालता तुम, इधर आओ. मानसी काही न बोलता बाजूला सरकली. मुथ्थू तिच्या खुर्चीत बसला आणि तिच्या पिसीवर काय काय करू लागला. मानसीचं सगळं लक्ष तेजसच्या कॅबिनकडे होतं. आधी तेजसची वाट पाहणारी मानसी आता मनोमन प्रार्थना करत होती की हे मुथ्थू प्रकरण निरस्तरेपर्यंत तेजस येऊ नये, नाहीतर पहिल्या दिवशी तिची शोभा होणार. हाँ लॉग इन करो. अरे तुम्हारा ID पासवर्ड डालो. हाँ मानसीने घाईघाईने मेलवर बघत ID पासवर्ड टाइप केला. वो तुमने पासवर्ड चेंज नहीं किया क्या? यह मेल में लिखा है ना, चेंज यूर पासवर्ड आफ्टर यूर फर्स्ट लॉग इन. देन वाई यू डोंट डू? आय एम रिअली सॉरी सर, आय एम विल डू नाऊ. मानसी कीबोर्ड घेत होती, पण मुथ्थूने तो जवळजवळ खेचून घेतला. नो नॉट नाऊ. अभी सॉफ्टवेयर डाला ना, तुम अभी चेंज करेगा तो प्रॉब्लम देगा. आज करो ऐसे ही, कल चेंज करना. ओके सर. देख लो सब सॉफ्टवेयर डाला. एनीथिंग डूल्स? नो सर, थैंक यू. आणि रियली सॉरी. नो इट्स ओके. वो क्या है ना, ऑडिट होता तो हाई टिकट नज़र में आता तो जवाब देना पड़ता है ना. इफ़ यू हैव इशू टेल सदा और वेट. मुथ्थूने एका कागदावर आपला डेस्क फोन नंबर लिहून दिला. धिस इज माय नंबर, कॉल मी बिफोर रेजिंग तिकीट. त्याने शेवटच्या वाक्यावर दिलेला जोर पाहून तिला त्याचा रोज समजला. आय एम क्लोजिंग तिकीट. हां सर. मुथ्थू निघून गेला आणि मानसीने सुटकेचा निश्वास सोडला. या सगळ्या गोंधळात अर्धा पाऊण तास निघून गेला. मानसीने पुन्हा एकदा तेजसच्या कॅबिनकडे नजर टाकली. तेजस अजून आला नव्हता. तिला थोडंसं हायसं वाटलं. दोन्ही गोष्टीसाठी एकतर आपण पहिल्याच दिवशी घातलेला घोळ पाहायला तेजस समोर नव्हता, आणि मगाशी समोर आलेली व्यक्ती तेजस नव्हती, म्हणजे अजूनही तिचं दिवा स्वप्न जिवंत होतं. तिने इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर पुन्हा एकदा हाताळून बघितले. ती आतापर्यंत जे शिकली त्यापेक्षा हे थोडे वेगळे होते, ॲडव्हान्स होते. म्हणून ती नेटवर त्याबद्दल थोडं वाचत बसली. मानसी येते का चहा कॉफी घ्यायला? मानसीच्या बाजूच्या डेस्कवरचीने विचारलं. मानसीने एकदा तेजसच्या कॅबिनकडे पाहिलं. तेजस अजून आला नव्हता. तेजस सर नाही आले का अजून? नाही माहिती ग. म्हणजे पाहिलं नाही आज त्यांना. हां केबिनची लाईट पण बंद दिसतंय. म्हणजे नाहीच आले वाटतं. कदाचित सुट्टी वगैरे घेतली असेल. डोंट नो. सुट्टी हाश म्हणजे कदाचित ग. नाही तर तेजस पर्टिक्युलर आहेत. लेट नाही आले कधी आणि लेट सहनही नाही झाला कधी. चल तू येते का चहा घ्यायला कॅफेमध्ये? चला. मानसी PC बंद करून आपला मोबाईल घेऊन निघाली. तुम्ही नको म्हणू ग. अगं तू ग कर. आपल्यात फार डिफरन्स नाही असेल, ती मुलगी बोलत होती. पण तेजसच्या कॅबिन जवळून जाताना मानसीचं लक्ष फक्त कॅबिनवर होतं. चहा कॉफी झाल्यावर मानसी आपल्या डेस्ककडे जायला निघाली. वाटेत सदू काका दिसले. काका. हा मानसी मॅडम बोला. आज तेजस सर नाही आलेत का? म्हणजे येणार नाही का? नाही आलेत ना, ते आताच आले. त्यांची मीटिंग होती, मग ती ब्रेकनंतर येणार होते. ही काय त्यांच्यासाठीच कॉफी घेऊन चाललो आहे. त्यांना आल्या आल्या स्ट्रॉंग कॉफी लागते ना. पण पुढचं सगळं ऐकायला मानसी थांबलीच कुठे तिथे. तेजस सर आलेत याच वाक्याने तिची लगबग सुरू झाली. ती लगबग आपल्या डेस्ककडे जाऊ लागली. वाटेत तेजसच्या कॅबिनच्या काचेतून तेजसला पाहण्याचा निष्फळ प्रयत्न पण झाला, कारण त्याच्या कॅबिनच्या ब्लर ग्लासच्या पट्ट्यामधून त्याचे केस आणि पट्टेरी तुटक चेहरा सोडून नीटसं काही दिसलं नाही. मानसी आपल्या डेस्कवर आली. तोच तिची शेजारची म्हणाली. तुझे तेजस सर आले. हा ते बघ.
हो पाहिलं, थँक्स. मानसी उसनं हसत म्हणाली. काही क्षण विचारात गेल्यावर तिने पुन्हा शेजारच्या मुलीला हाक मारली. ऐक ना राधा, राधिका, ऐक ना, बोल ना. राधिका आपल्या फायलीत डोकं घालत, तोंडात पेन चघळत खुर्चीमागे सरकवत मानसीच्या दिशेने आली. मी जाऊ का तेजस सरांना भेटायला? राधिकाचं तोंडात दातावर आपटणारं पेन थांबलं. त्यांनी बोलावलं आहे का? नाही. मग आय सजेस्ट नको जाऊ, कारण बिझी असतील आणि तू डिस्टर्ब केलं तर. यू नो ना, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. हां, मानसीला आता कळेच ना काय करावं. हेच फर्स्ट इम्प्रेशन चांगलं पडावं म्हणून ती कालपासून विचार करत होती. पण भेटलोच नाही तर इम्प्रेशन कसं पडणार? त्यात काल पहिल्याच दिवशी सिक लीव्ह घेतली म्हणून निगेटिव्ह इम्प्रेशन पडलं असेल तर. आज पुन्हा जाऊन अजून काही नको म्हणून मानसी शांत बसून राहिली. आपल्या डेस्कवर. मानसी मॅडम, तेजस सरांनी बोलावलं आहे, सदाकाकांनी सांगितलं. आणि मानसीला आनंद आणि पोटात गोळा या दोन्हीचा एकदम अनुभव आला. आता लगेच बोलावलं आहे का? असं काही बोलले नाही, पण बोलवा एवढंच बोलले. बरं, मी जाते. मानसीने पुन्हा एकदा स्वतःकडे शक्य तितकं निरखून पाहत आपलं फर्स्ट इम्प्रेशनसाठी ओके असल्याची खात्री केली आणि निघाली तेजसच्या केबिनच्या दिशेने. मे आय कम इन सर? मानसीने दारावर टकटक केली. हां, हॅलो सर. मानसी काचेचा दरवाजा ढकलून आत आली आणि तेजस तिच्याकडे बघत राहिला. पायात शायनिंग व्हाईट थिन ट्रिप सँडल, व्हाईट लेगिन्स, त्यावर बेबी पिंक कुर्ता, कानात मॅचिंगचे इयरिंग, होठांवर सौम्य हसू आणि डोळ्यावर एक चौकोनी फ्रेमचा चष्मा. तिच्या टिपिकल गुज्जू गोऱ्या गोबऱ्या गालांवर साजेसा थोडा छोटासा तीळ. हॅलो मानसी, वेलकम. प्लीज सीट. तेजसने स्वतः उभं राहून पुढे येत तिचं वेलकम केलं. तेजस ही काही कमी देखणार नव्हता. पायात ब्लॅक लेदर शूज, ब्लॅक ट्राउझर, त्यावर लालसर गुलाबी शर्ट आणि हो, इतर म्हणतात तसा तो गोरागोमटा चिकना नसला तरी मानसीच्या स्वप्नप्रेमाने टॉल, थोडासा डार्क आणि नो डाऊट हँडसम होताच. हेच कम सीट डाऊन. मानसी अजूनही त्याच्याकडेच बघत होती. काय माहिती किती असेल वय, पण वाटत नाही एवढा. तेजसच्या आवाजाने तिची तंत्री तुटली आणि ती तेजस समोरच्या खुर्चीवर बसली. सो हाऊज युअर फर्स्ट डे? नाईस सर. तुला सिस्टीम मिळाली असेल ना? मी सदाकाकांना सांगतो, ते मुथ्थूला पाठवतील. सगळे सॉफ्टवेअर वगैरे इन्स्टॉल करून घे. मग आज म्हणजे उद्यापासून कामाला सुरुवात करता येईल. बेटर होईल तुला. मुथ्थू इज नाईस मॅन. ही विल हेल्प यू. तेजसने आपला डेस्क फोन उचलला. सर, भेटली मी मुथ्थू सरांना. केलेत मी सगळे सॉफ्टवेअर इन्स्टॉल. ओके. तेजाला भेटली? हो सर. ओके. आय थिंक तुझी सगळ्यांशी ऑलरेडी ओळख झाली असावी आणि आपणच पहिल्यांदा भेटतोय. तेजस एकदम मनमोकळा हसला आणि आतापर्यंतच्या मानसीच्या मनातल्या तेजसच्या एकीव इमेजला धक्का लागला. हां सर. उत्तरादाखल तीही हसली. सो हॅलो, मी तेजस लांजेकर. ती वी आर इन अ टीम, व्हेरी इन्थुजिएस्टिक डिझाईन टीम. अँड वेलकम टू टीम. तेजसने हसून हात पुढे केला. हॅलो सर, मानसी देसाई. फ्रेशर हाय, न्यू जॉईनी. आय विल बी हॅपी टू वर्क विथ यू. मी टू काही क्षण पण शांततेत गेली. सो जर तुझी सगळ्यांशी ओळख वगैरे झालीच असेल, सॉफ्टवेअर ही आहे इन्स्टॉल, तर व्हाय टू वेट फॉर टुमारो? लेट्स स्टार्ट वर्क टुडे ऑनली. आणि एकही क्षणापूर्वी अगदी मित्रासारखी मवाळ असणारा आवाज आता बॉससारखा जड झाला. त्यानंतर जवळजवळ एक अर्धा तास तेजस आपल्या लॅपटॉपवर नेमका प्रोजेक्ट काय आहे, कसं टप्प्याटप्प्याने काम होणार आहे, प्रत्येक टप्प्यात काय अपेक्षित आहे आणि त्यातलं काय मानसीकडून अपेक्षित आहेत तेही सांगत होता. मानसीला एकदा तेजसचा चेहरा नीट निरखून पाहायचा होता, पण तिने पाहिलं की तोही पाहायचा. नजरानजर व्हायची आणि डू हॅव एनी डाऊट? लेट मी टेल अगेन म्हणून आधी सांगितलेलं परत आणखी विस्कटून सांगत होता 2-3 वेळा. असं झाल्यावर तिने त्यांच्याकडे पाहणं सोडून दिलं. फक्त तो जे बोलत होता त्याला होकार दिला. सो स्टार्ट युअर वर्क फ्रॉम टुडे ऑनली. तेजा हाय, काही लागलं तर विचार तिला.
बेसिक डिझाईन झालं की एकदा तिच्याकडून चेक कर आणि नेक्स्ट वीक हां मंडे मॉर्निंग मला मेल कर सगळे डिझाईन. काही डाऊट आहे? नाही सर. ओके. तेजसने लॅपटॉप आपल्या दिशेने फिरवला आणि तो आपलं काम करू लागला. तो इशारा समजून मानसी आपल्या कामाला निघून गेली. अशीच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.